अभ्यास केला. आईने रोज तिच्या हातामध्ये आईच्या पाण्याचा ग्लास द्या, आईचं तिच्या हातात स्वयंपाक जेवण द्यावं. आईचं तिला दिवसभर तिला काहीच काम नाही. सकाळी उठली की दिवसभर अभ्यास, संध्याकाळी झोपेपर्यंत तिने अभ्यास करावा. तिला स्वयंपाकाचं वर्णन माहिती नाही, स्वयंपाक घर तिने पाहिलं नाही, पाहिला नाही. सर्व कर्मयोग सुयोगाने ते उपवर झाली आणि जर लग्न बापाने करून टाकलं. लग्न केल्यावर जरी कितीही शिकली पण केव्हा ना केव्हा स्वयंपाकघरात जावं, महिला जावंच लागेल. जरी तिने त्या ठिकाणी स्वयंपाक करणारी महिला ठेवू द्या, पण जर त्या दिवशी ती गैरहजर असली तर स्वयंपाक करावा लागेल की नाही. म्हणजे मला दुसरा पर्याय आहे ना, म्हणजे आमच्याकडे आम्ही हॉटेल मधून घेऊ आहे यांच्याकडे पर्याय. अरे बाबा ज्या दिवशी हॉटेलही बंद पडल्या मग काय करतात, स्वयंपाक तर करावाच लागेल. महिला म्हणतात स्वयंपाक करावा लागेल. पण आई हुशार होती, आई चतुर होती. आई चतुर असल्यामुळे आईने काय केलं, त्या मुलीच्या ज्या विद्यागिरी करायची होती त्या विद्यागिरीमध्ये आईने तिच्या ओटीमध्ये दुसरी कोणती वस्तू न टाकता एक पुस्तक टाकलं. तिला माहित होते पुस्तकी किडा आहे, पुस्तकाशिवायला काहीच माहित नाही. म्हणून आईने तिच्या ओटीमध्ये पुस्तक टाकलं. कोणतं, स्वयंपाक कसा करावा असं पुस्तक तिच्या ओटीमध्ये टाकलं. आणि तिने आईने सांगितलं बाई हे पुस्तक जपून ठेव. ती घरी गेली आणि तिने पुस्तक व्यवस्थित जपून ठेवलं. संसारामध्ये लागली, संसार थाटला. संसार थाटला. एके दिवशी सासऱ्याने सहज म्हटलं विनोदाने, बाई मला आज शिरा खावायचा आहे, आज तो तुझ्या हातचा कराय, तू करून खाऊ घाल. सुनबाईला आनंद वाटला. आता सुनबाईला आनंद वाटला, पण सुनबाई विचार करू लागली, मी माझ्या आईच्या घरी असताना स्वयंपाकघरात गेली नाही, आता शिरा कसा करावा याचं मला बरोबर माहिती नाही. मग तिने विचार केला, आईने मला पुस्तक दिला, पुस्तक दिलाय म्हणून तिने काय केलं, त्या घरामध्ये पुस्तक ठेवलं. तिथे गेली, पुस्तक पाहिलं, स्वयंपाक कसा करावा त्याच्यामध्ये अनुक्रमणिका पाहिली, अनुक्रमणिकेमध्ये पाहिलं शिरा कसा करावा. आणि मग नंतर तिने बरोबर पान नंबर काढलं आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य लिहिलं होतं. रवा, साखर किंवा गूळ, दूध किंवा पाणी, असं त्या ठिकाणी मग काजू बदाम काय असेल नसेल ते काय टाकायचं त्याच्यामध्ये. आता सर्व तिने ते साहित्य वाचलं. साहित्य वाचलं आणि पुस्तक बंद करून टाकलं. चूक केली का बरोबर केलं, चूक केली. तिने फक्त साहित्य वाचलं, खालची कृती वाचली नाही. कृती वाचली नाही. आणि ती जशी स्वयंपाकघरामध्ये गेली, स्वयंपाकघरामध्ये गेल्यावर तिने चूल पेटवली, गॅस पेटवला, गॅसवर पातेलं ठेवलं, चमचा घातला. चमच्याशिवाय कोणतंच काम होत नाही. असू द्या, जास्त नाही भाग घेऊ नका. चमच्याशिवाय कोणतंच काम होत नाही. चमचा टाकला आणि तिने सर्व साहित्य वाचलं होतं, सगळं साहित्य जमा केलं आणि ते साहित्य सर्वच सर्व एकच दाव टाकलं. खरं सांगा, आता शिरा होईल का बिबट्या ठाकाचा घाटा होईल, तुम्ही सांगा काय होईल. बिबट्या ठाकाचा घाटा का फक्त तर शेजाऱ्यावर तेच नाव सांगावं लागतं. काही गावात कारखाने, बिबट्या ठाकाचे कारखाने काही गावामध्ये, तुमच्या गावात आहे की नाही कारखाने, जर केले तर काही आपला फायदा होतो बरोबर. तर त्या ठिकाणी तिने ते साहित्य टाकलं, त्याच्यामध्ये एकत्र करून सगळे खट टाकून दिलं आणि हलव हलव. आता किती हलव म्हणजे शिरा होईल. शिरा कशाला म्हणतात, शिरा कशाला म्हणतात, त्याने तो उचलला, तोंडात टाकला की तो आत गेला शिरा, आत शिरा, त्याचं नाव शिरा. नाहीतर काही काही शिरा तोंडात टाकला की तो पुढं तोंड फिरून येतो, पण तो मध्ये जातच नाही. सगळे दत्तीच दात भरून येतो, पण त्या शिऱ्यात आत जात तो शिरतच नाही. आता तो शिरा कसा काय की नाही. तर शिऱ्याचं वर्म चुकलं, कोणत्याही गोष्टीचं प्रत्येकाला वर्म माहिती पाहिजे. वर्म महत्वाचं आहे आणि वर्म विशेष आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय जगाच्या मालकाला प्रश्न विचारला, देवा अरे बाबा मला खऱ्या अर्थाने महत्वाचं मला वर्म सांग, अभंगाचं दुसरं ऐसे वर्मे मात Hare Narayana
देवाला वर्म विचारलेला आहे. देवा रे बाबा, माझ्या जीवनामध्ये मला परमार्थ करायचा आहे आणि परमार्थ करता माझ्या जीवनामध्ये संतांची सेवा करायची. संत सेवा फार महत्वाची आहे. तुका म्हणे संत सेवा त्याची देवा उत्तम. आणि उत्तम असणारी संतांची सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे. कारण जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सहज मिळत नाही. सहज मिळत नाही. जीवनामध्ये 3 गोष्टी फार दुर्मिळ आहेत. सर्वात महत्वाची दुर्मिळ गोष्ट म्हणजे मनुष्यत्व. मनुष्य देह हे फार दुर्मिळ आहे. प्रत्येकाला दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे हो? जगद्गुरु तुकोबारायांनी आणि इतर संतांनी प्रत्येकाने एका वासुदेव प्रकरणामध्ये सांगितलंय की या ठिकाणी हा देह फार दुर्मिळ आहे. दुर्लभ हो मनुष्य देह महाराज भागवतामध्ये सांगितलं. पण वासुदेव प्रकरणामध्ये सांगितलं ना, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ वर्षाची गणना तया मध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना. या ठिकाणी मनुष्य देह हा फार दुर्मिळ आहे. आणि दुर्मिळ असताना मनुष्य देह जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये मनुष्य देह प्राप्त झालाय म्हणजे आपला दुर्मिळ नाही. न मिळणारी वस्तू आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली म्हणजे कशी मिळाली? पावला हा देह कागटाळी न्याय न घडो उपाय घडो आले. न घडणारे उपाय आपल्या जीवनामध्ये घडून आला म्हणजे मनुष्यत्व देह आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. जीवनामध्ये मनुष्यत्व दुर्मिळ आहे. दुसरी गोष्ट संत मिळणे फार दुर्मिळ आहे. मला किती दुर्मिळ आहे? बहुभव गड असे संत भेटी हरी जगजी वर्णना केली. संतांची भेट फार अवघड आहे. फार अवघड आहे. किती अवघड आहे? अहो मी सांगतो अशातला भाग नाही. जगाच्या मालकाने अर्जुनाला गीतेचा उपदेश करत असताना 7व्या अध्यायामध्ये 19 क्रमांकाचा श्लोक आला. देव सांगतो बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. महात्मा जीवनामध्ये दुर्लभ असतो. किती दुर्लभ आहे? कोणता महात्मा दुर्लभ आहे हो? जे तव विषयाची मोठ धाडी काम क्रोधाची साखरी चुकोनी आला पहाडी सद्वासनेच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. संत
संत आपल्या जीवनामध्ये दुर्मिळ आहे मला संत किती दुर्मिळ आहे चंद्रामृत सुख सेवे चंद्रामृत सुखे सेविला चंद्रामृत सुख सेवे आस्था दाता रवी धवे बाहेरा सागत तरवेल बरी त्या साधूची भेटी ना होईगा संतांची भेट फार दुर्मिळ आहे आणि फार अवघड आहे बहु अवघड असे संत भेटी फार अवघड असताना संत भेट आणि मला ती फार दुर्मिळ आहे संतांची भेट दुर्मिळ आहे आणि तिसरी गोष्ट मुमुक्षत्व दुर्मिळ आहे मुमुक्षत्व दुर्मिळ आहे एक तर संत भेटले तर माणसाला मुमुक्षत्व येणं फार दुर्मिळ आहे मला संत जीवनामध्ये प्राप्त झाले तर मुमुक्षत्व आलं पाहिजे आणि संतांना विचारलं पाहिजे कायमेव धार काय कृपा करिल नारायण काय कृपा करिल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे काय खंडाईल काय खंडाईल करा समाधान चित्त माझे महाराज तुकोबऱ्या म्हणतात देवा संत भेटले जीवनामध्ये ते संत भेटले त्यांना विचारलं पाहिजे कायमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे माझ्या चित्ताचं समाधान करा की माझा उद्धार कशाने होईल आणि तो उद्धार कोण सांगेल तर ते संत सांगतील अशा संतांची सेवा माझ्या जीवनामध्ये करायची आहे तर या संतांची सेवा करण्याकरता महाराज माझ्या जीवनामध्ये मला कोणतं पुण्य संपादन करावं लागेल अभंगाचं पहिलं चरण कोण पुण्यायांचा
आणि वर्म विचारत असताना मला म्हणतात, जेव्हा मला वर्म सांग बाबा, मला खऱ्या अर्थाने संतांची सेवा करायची आहे आणि संतांची सेवा करत असताना माझ्या जीवनामध्ये संतांची सेवा करण्याकरता माझ्या जीवनामध्ये मला कोणतं पुण्य संपादन करावं लागेल. कोणतं या शब्दा खाली अंडरलाईन करा. कोणता हा शब्द आहे ना, याच्या खाली अंडरलाईन करा. कोणता हा शब्द फार महत्वाचा आहे. ज्याची कोणतं म्हटल्या म्हणजे पुण्याचे प्रकार अनेक असतील. हे पुण्याचे नाही सांगत आहे, पुण्याचे सांगताय. पुण्याचे अनेक प्रकार असतील, अनेक प्रकार आहेत. ज्याची कोणतं म्हटलं ना, पूर्ण पुण्य यांचा, कोणत्या पुण्याने मी संतांचा सेवक होईल, कोणतं पुण्य माझ्या जीवनामध्ये संपादन करावं लागेल. कारण कोणतीही गोष्ट पुण्याशिवाय कोणती गोष्ट जीवनामध्ये संपादन करायची आहे तर पुण्याशिवाय मिळत नाही. कोणती गोष्ट जीवनामध्ये मनुष्य देह, मी आधीच बोललो, मनुष्य देह सुद्धा परा पुण्याशिवाय मिळत नाही. मनुष्य देहाकरता काय करावं लागते, पाप पुण्य करून जन्मायचो नरदेहा येऊन हानी केली. हे पाप आणि पुण्य समांतर झाल्याशिवाय मनुष्य देह जीवनामध्ये प्राप्त होत. जे मनुष्य देह जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे त्याच्याकरता पुण्यही कमावं लागेल आणि पापही. दोघी समांतर पाहिजे. दोघं समांतर असलं की मनुष्य देह प्राप्त होतो. कोणतीही गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर ती पुण्याशिवाय प्राप्त होत. काल भूमिपूजन होतं आमचं, तर तिथे महाराजांनी सांगितलं, दुर्गादास महाराजांनी, की लोकांना वाटते जीवनामध्ये काही सुखी राहायचं असेल तर पुण्यामध्ये घर पाहिजे. जर आपल्या जीवनामध्ये काही संपादन करायचं असेल तर पुण्याशिवाय संपादन करता येणार नाही. विठ्ठल असेल तर पुण्याशिवाय. हो, तुम्हाला स्वर्गात राहायचं आहे तर पुण्य लागेल. स्वर्गात राहण्याकरता पुण्यच लागेल ना. अहो, स्वर्गातला तुम्हाला जर त्या ठिकाणी स्वर्गाचा राजा व्हायचा आहे, स्वर्गाचा राजा म्हणजे इंद्र, इंद्रपद जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे तर इंद्रपद प्राप्त करण्याकरता पुण्य संपादन करावं लागेल ना. इंद्रपद मिळेल नाही ना. मला इंद्रपद प्राप्त करण्याकरता जीवनामध्ये माणसाला पुण्य संपादन करावं लागेल. एक ओवी आली आहे, मला ते लक्षात येत नाहीये, इंद्रपदावरची ज्ञानेश्वरीमध्ये मी वाचली मागच्या वेळेस पण लक्षात येत नाही. नाही विठ्ठल विठ्ठल लक्षात सांगेन तुम्हाला काय असते. आता जास्त फिराव झालं, आता तुका म्हणजे तुमच्या पायाचा प्रसाद आहे, तुमच्याच पायाचा प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, तर जीवनामध्ये इंद्रपद प्राप्त करायचं आहे तर इंद्रपद प्राप्त करण्याकरता सुद्धा माणसाला पुण्य संपादन करावं लागेल. ज्ञानोबांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, नवुष स्वर्गाधिपती झाला. मला शब्द वापरला, नवुष स्वर्गाधिपती झाला, परी तो राहुती हंबावला, जंगत्व पावला नेनती. काही ज्ञानोबांच्या 18व्या अध्यायामध्ये उभी आली की नवुष राजा हा स्वर्गाचा पती झाला, स्वर्गाधिपती झाला, म्हणजे इंद्रपद त्याला प्राप्त झालं. इंद्रपद प्राप्त झालं पण तो राहुटी भांबावला, राहुटी भांबावल्यामुळे इंद्रपद त्याचं निघून गेलं. काय उपयोग झाला का? एवढी मोठी त्या ठिकाणी पुण्य संपादन केलं आणि पुण्य संपादनाने त्याला इंद्रपद प्राप्त झालं, पण शेवटी भांबावला गेला. कशाने? महाराज, राहुटी भांबावला. त्याने इंद्रपद नाही, त्याला त्या ठिकाणी भोगाची अपेक्षा होती आणि भोगाच्या अपेक्षेने त्या ठिकाणी इंद्रपद संपादन झालेलं होतं, ते होऊन टाकावं लागलं. विठ्ठल विठ्ठल इंद्रपदा करता आपल्याला कोणतं पुण्य संपादन करावं लागेल? महाराज म्हणता, इंद्रपद प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला 100 यज्ञाचं फल जीवनामध्ये प्राप्त करावं लागेल. 100 यज्ञ, अनेक प्रकारचे 100 यज्ञ सांगितले. यज्ञ अनेक प्रकारचे आहे, अनेक प्रकारचे. पुत्र कामेष्टी यज्ञ, आता पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे तो कोणी केला पाहिजे? संन्याशाने. गुरा महाराज, पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा कोणी केला पाहिजे? वा, संन्याशाने म्हणायचे. विठ्ठल 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 कोणी केला पाहिजे? येवले महाराज. संन्याशाने केला पाहिजे का गृहस्थ्याने? गृहस्थ्याने केला पाहिजे. गृहस्थाने केला पाहिजे. गृहस्थाने का केव्हा केला पाहिजे? म्हणजे लग्न झालं की दुसऱ्या दिवशीच केला पाहिजे. नियम आहे का? नाही महाराज, तो केव्हा केला पाहिजे? लग्न झालेलं आहे, बरेच दिवस झाले, अनेक उपाय त्याच्यावर केले, पुत्रसंतती होत नाही आहे,
मग पुत्र संतती होत नाही. अहो महाराज, पुत्र संतती करता एक जण मला भेटला, म्हणे का हो महाराज मला पुत्र संतती नाही आहे. तर ते भावनगरची बाई मेली का म्हणे. हो मला काय बाई दागिने मागे भपुटा उडे. म्हणजे काय विचारतो, विठ्ठल 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 प्रयत्न केले पण पुत्र होत नाही आहे. मग त्याला पर्याय सांगितला, त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला पाहिजे. पुत्र कामेष्टी यज्ञाची फलश्रुती जीवनामध्ये प्राप्त करायची आहे, तर त्याला पुत्र संतती प्राप्त होते. जे पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा अधिकार, म्हणजे अधिकार लागतो त्याला, तो अधिकार कोणाला आहे, गृहस्थ्याला आहे. दुसरा यज्ञ सांगितला अश्वमेध यज्ञ. मग अश्वमेध यज्ञ जीवनामध्ये करायचा आहे की नाही. अश्वमेध यज्ञ जीवनामध्ये करायचा आहे, तर अश्वमेध यज्ञ जीवनामध्ये करत असताना त्या जीवनामध्ये फार दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट त्याच्याकडे बळ पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्यात धन पाहिजे. तो बलवान पाहिजे आणि तो धनवान पाहिजे. या दोघी गोष्टी असल्या की त्याला तो यज्ञ करता येतो. त्या यज्ञाचं नाव आहे अश्वमेध यज्ञ. मग अश्वमेध यज्ञ करण्याकरता पहिली गोष्ट त्याला अश्व लागेल. तो अश्व कसा पाहिजे, श्यामकर्ण पाहिजे. त्या श्यामकर्णाची पूजा करायची आणि तो अश्व सोडायचा. तो अश्व सोडला की तो अश्वाने पृथ्वीची प्रदक्षिणा करायची, आणि जिथे त्या ठिकाणी पूजा केली तर पुन्हा तिथे यावं आणि मग त्या यज्ञाला प्रारंभ करावा. मग तो अश्व सोडला की तो महाराष्ट्रात त्याची पूजा केली आणि तो गुजरात मधून फिरण्याकरता निघाला. पण गुजरातच्या लोकांना असं अडवलं. त्यांनी सांगितलं आम्ही जाऊ देणार नाही, आमच्या राज्यातून हा अश्व जाऊ देणार नाही. मग ज्याने अश्व सोडलाय त्याने त्या लोकांशी युद्ध करायचं. त्याला काय पाहिजे, बल पाहिजे, आणि त्या बलाने त्याचा रस्ता त्याने मोकळा केला पाहिजे. मग तो पुढे मार्गस्थ होईल. असं करता करता पृथ्वीची प्रदक्षिणा केली, तो यज्ञ त्या ठिकाणी तो पुन्हा अश्व त्या ठिकाणी त्याची पूजा पुन्हा करायची. आणि तो यज्ञ सुरू करत असताना त्याने यज्ञ प्रारंभ करत असताना यज्ञाच्या आधी 10 वर्षापर्यंत आपली मुलगा, आपला नातू यांना 10 वर्षापर्यंत कोणतीच वस्तू घेण्याचं काम पडू नये. म्हणजे मूलभूत वस्तू जीवनामध्ये जे आहे त्या घेण्याचं काम पडू नये, एवढी संपत्ती बाजूला काढून ठेवावी. मूलभूत गोष्टी कोणत्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये मूलभूत वस्तू कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. लागणाऱ्या वस्तू आहे ना, त्या 5 गोष्टी लागणाऱ्या वस्तू आहे. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल, चार्जर. जर मोबाईल नसता तर चार्जर काय कामाचं, चार्जर नसलं मोबाईल काय कामाचं. जीवनामध्ये 3 गोष्टी मूलभूत आहे. कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा. अन्नमय कोश आहे हा देह. अन्नमय कोश असल्यामुळे याला अन्न लागणार आहे. हा देह झाकण्याकरता याला वस्त्र लागणार आहे, राहण्याकरता निवारा घर लागणार आहे. या 3 गोष्टी त्या जीवनामध्ये घेण्याचं काम पडू नये. त्याला त्या ठिकाणी ह्या एवढ्या 10 वर्षापर्यंत त्याला पुरेल एवढं त्याने संपत्ती बाजूला काढून ठेवावी. आणि मग त्या ठिकाणी त्या यज्ञाला प्रारंभ करावा. आणि तो यज्ञ त्या ठिकाणी यज्ञ सुरू केल्यावर त्या यज्ञामध्ये गावरान तुपाची धार पोहे खायच्या चमच्याने टाकायची का नाही महाराज. त्या यज्ञामध्ये गावरान तुपाची धार हत्तीच्या सोंडेसारखी किती दिवस, तब्बल 1 तप होईपर्यंत, म्हणजे तब्बल 12 वर्ष ते यज्ञामध्ये धार घालून ठेवावी. असा एक यज्ञ संपन्न होतो. असे 100 यज्ञ केले की त्या यज्ञाचे पुण्य जमा झालं, त्याला इंद्रपद प्राप्त होते. इंद्रपद प्राप्त करण्याकरता त्यामध्ये सांगतो, इंद्रपद प्राप्त करायचं आहे एवढं त्याच्या जीवनामध्ये पाहिजे. मग दुसरी गोष्ट इंद्रपद. मग त्या ठिकाणी इंद्रपद प्राप्त झालं, पण इंद्रपद प्राप्त झाल्यावर त्या स्वर्गात राहण्याकरता सुद्धा पुण्य आहे. स्वर्गात राहायचं आहे ना, पण स्वर्गात राहण्याकरता पुण्य लागेल. मग स्वर्गात जर राहणं आहे आणि जर पुण्य संपलं तर स्वर्गात 1 सेकंद सुद्धा राहू देत नाही. ज्ञानोबराची ओवी आली, मग तया पुण्याची पावती सवेद्रपणाची येऊ लागती माघारे. मृत्यू लोकात येऊ लागतो का तिथे राहता येत नाही. पुण्य संपादनाशिवाय स्वर्गात राहता येत नाही. पुण्याशिवाय इंद्रपद प्राप्त होता येत नाही. दुसरी गोष्ट सांगतो, जीवनामध्ये ब्रह्मदेव व्हायचा आहे तर ब्रह्मदेव होण्याकरता सुद्धा पुण्य सांगितलं. मग ब्रह्मदेव होण्याकरता कोणतं पुण्य सांगितलं, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये 31 क्रमांकाचा ओवी सांगितली. सुरुवातीला तर ज्ञानोबराय सांगतात पुण्य त्या ठिकाणी ब्रह्मदेव व्हायचा आहे. शत एक जन्म ब्रह्म काय कशत जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा. महाराज जन्मोनी ब्रह्म कर्मा काय कशत जन्म,
जर ब्रह्मदेव व्हायचा आहे तर त्या माणसाला 100 वेळेस ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्म घ्यावा लागेल. बरं कोणता ब्राह्मण? वैष्णव ब्राह्मण. वैष्णव ब्राह्मण पाहिजे. आणि तो ब्राह्मण तंबाखू खाणारा नको. समजलं का? महाराज शास्त्र असं म्हणते, पद्मपुराण सांगते की ब्राह्मणाने जर तंबाखू खाल्ला आणि त्या ब्राह्मणाला जर आपण दान केलं तर देणारा नरकात जातो. देणारा जातो नरकात, ब्राह्मणाचा संबंध नाही. आणि त्या ब्राह्मणाने जर दान घेतलं तर तो ब्राह्मण गावाचा डॉक्टर होतो. मी सांगत नाहीये हे, पद्मपुराण तुम्हाला प्रूफ देईल. प्रूफ आहे माझ्याकडे. तर मी मोहम कोणतीच गोष्ट बोला, जाऊ द्या, तुम्ही सोडून द्या. कारण जास्त बारीक गोष्टी सांगू नये. जास्त बारीक गोष्टी सांगल्या की लोक जास्त बारीक काय करतात, जास्त बारीक सांगू नये, आहे की नाही? आता शास्त्र असं म्हणते सूर्य बुडाला की दही खाऊच नाही. शास्त्र आहे त्या. तुम्ही मला ते दही आणलं म्हणून तुम्हाला विचार सांगतो. हे तुम्हाला शास्त्र सांगितलं. मी दही खात नाही याचा भाग नाही. मी दही खातो, कितीही दही द्या खातो, पण सूर्य बुडाला की खातच नाही. सूर्य बुडाला की दही खाऊ नये, सूर्य बुडाला का मुळा खाऊ नये, सूर्य बुडाला का गोबी खाऊ नये, हे शास्त्र आहे. गोबी का खाऊ नये? सूर्य बुडाला गोबी खाल्ली तर गोमांस खाल्ल्याचं पाप लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.